तुम्ही कधीच स्वतःला एकटं समजू नका, कारण आमचे महाराज नेहमी एकच बोलतात. येऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. देवा नका नका मागे घेऊ. शंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वामी बळ पाठीशी नित्य आहे रे मना. अतर्क्य अवधूत हे स्मरणगामी, अशक्य हि शक्य करतील स्वामी, अशक्य हि शक्य करतील स्वामी. श्री स्वामी समर्थ महाराज. हॅलो. हा हॅलो. श्री स्वामी समर्थ श्री ताई. स्वामी समर्थ स्वराताई बोला. झालं का दर्शन झालं? हो आता दर्शन झालं. हा. आणि- आलाय म्हणजे आलाय का तिथेच आहे अजून? हो आम्ही इथेच राहणार आहोत 2 दिवस, हा हा. कारण आता आलोय 2-4 दिवस सुट्टी आहे ना, हो सुट्टी मग आहे. गाणगापूरला वगैरे पण जाऊन येऊ ना. हा. आणि अक्कलकोट पण काय 1 दिवसात फिरून होणारा नाहीये, नाही नाही. खूप मोठं आहे. आणि आज तर खूप गर्दी आहे, 4 दिवस आज- सुट्टी आहे ना, हा सुट्टी त्यामुळे. आणि आज त्यामुळे. गुरुवार पण आहे ना. गुरुवार पण आहे. हा मला अनुभव सांगायचे, पण पहिल्यापासून सांगायला लागलं तर वेळ लागेल, अर्धा तास तरी. आहे वेळ तुमच्याकडे आता? हो मला वेळ आहे, पण मी आज अर्धे तुम्ही स्वयंपाक वगैरे करून अर्ध- घेतला, म्हटलं तुमचा फोन येईल. मग अर्धे तुम्ही आज सांगा, अर्धे नंतर सांगा. मग आता कुठून सांगू मला हे नाही समजणार ना, कारण की आता सुरुवातीपासून सुरुवातीपासूनच खूप आहे. म्हणजे मला लहानपणापासून सांगायचं. मी शॉर्ट मध्ये सांगू का सगळे नाही, पटपट? कशाला शॉर्ट मध्ये, सगळं नको ना? व्यवस्थित सांगा. हा. आहे ना, अजून आपल्याला दुसऱ्यांदा परत सांगता येतील ना, पण नीट सांगा. कारण हो, स्वामी सेवा आहे ना ती हा. ती कशाला शॉर्टकट मध्ये सांगायची. आपल्याला बऱ्याच जणांना ते कळतं ना, त्याच्यातनं शिकायला मिळतं. हा. सांगा ते. मला ना स्वामींबद्दल पहिलं काही एवढं माहित नव्हतं. हा म्हणजे काहीच माहित नव्हतं. स्वामी कोण, काय पूजा वगैरे कशी करतात, काहीही माहित नव्हतं. मी लहानपणापासून ना महादेवाची भक्ती खूप केली. अच्छा. म्हणजे महादेवाची भक्ती म्हणजे मला महादेव पण कोण आहे ते माहित नव्हतं. एकदम मी 5-6 वर्ष होते तेव्हा आज आम्ही खेळता खेळता महादेवाची पिंड बनवायचे, अच्छा. त्याचीच पूजा करायचे. अरे वा. आणि एवढं म्हणजे ते म्हणजे आमच्या घरी ना, म्हणजे माझ्या माहेरी, आता माझं एज 31 आहे, हा माहेरी ना सगळे नॉनव्हेज खातात. आणि एवढं नॉनव्हेज खातात की महिन्यातून 1-2 वेळाच भाजीपाला असेल. पण अरे मी नॉनव्हेजला बापरे. हात लावलेला नाही अजून. नॉनव्हेज हा प्रकार मला माहित नाही. आणि बापरे. घरी आमच्या शेळी वगैरे पाळायची. हा. म्हणजे मराठाच कास्ट आहे आमची, पण शेळी हा. वगैरे होत्या घरी. पण ते कापताना वगैरे बघून मी एवढी रडायचे, आई म्हणायचे की ग, नको ग. म्हणजे आपण लहानाचं मोठं करायचं, त्यांना मारायचं आणि आपणच खायचं. आई ग, हो ना, कसं वाटतं हो ते ऐकून आणि सुद्धा. मग घरात सगळे मला म्हणायचे की तू त्यांची आहेस की नाही, सगळी एवढी खातात आणि तू खात नाही. हा. म्हणजे मी कधीच खाल्लेलं नाही ते. आणि बापरे, त्याची टेस्ट पण किती कशी सुंदर. असते, टेस्ट काय आहे हे पण मला माहित नाही. अरे वा. आणि माझी मी स्वतःच ना मातीची पिंड बनवायची आणि घरात नेऊन पूजा करायची. आमच्या घरी पूजापाठ वगैरे पण कोण करत नव्हतं. हा बहिणी पण नाही, आई वडील नाही, कोणीही नाही. हा हा हा. आणि मला एवढं वेड लागत गेलं महादेवाचं की मी मग जसं जसं मला असं कळायला लागलं, मग मी मंदिरात जायचे, तिथेच बसायचे. आणि बापरे, हा, पहिल्यापासून मला कोणी सांगितलं नाही पूजेबद्दल काही सुद्धा. तुम्हाला स्वामींनीच पाठवले हो ताई, साक्षात. आणि नंतर काय झालं, माझं लग्न पण 16व्याच वर्षी केलं घरातल्यांनी. हा म्हणजे घरची परिस्थिती, जरा आमचे वडील ड्रिंक वगैरे करतात. हा 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 हा. मग लग्न केलं 16व्या वर्षी. लग्नात पण माझ्या महादेवाची पिंड मला भांड्यात भेटली. अरे वा. आणि महादेवाची पिंड भेटली. महादेवाचा तो चमचा असतो ना गडवा तांब्या, हो हो तोही, हो. त्याच्यावरती नागाचं चित्र. अरे वा. आणि लग्न पण माझं महादेवाच्या मंदिरात, लग्न पण माझं सोमवारीच झालं. अरे वा, किती छान, किती छान. आणि लग्न झाल्यानंतर सासरची लोक पण म्हणजे एवढी चांगली नाहीत भेटली. हा. माझं लग्न 16व्या वर्षी झालं, पण मला समजून असं कोणीच नाही घेतलं. माहेरी पण त्रास, सासरी लग्न झाल्यानंतर पण त्रास, खूप त्या लोकांनी त्रास दिला मला. अरे आणि लग्न झाल्यानंतर 15व्या दिवशी मला शेतात घेऊन जायचे, तरी पण मी तक्रार कधीच नाही केली. हा कधी म्हणजे कधी कोणाला बोलले नाही की तुम्ही माझ्याशी असं वागता तसं वागतं. लग्न झालं की माझ्या लग्नात जे घातलेले डाग त्यांनी काढून घेतले, तरी पण मी त्यांना कधीच नाही बोलले. माझे फक्त देवावरती विश्वास. म्हटलं देवाने माझ्या बापरे. डोक्यावरती हात ठेवलाय, शेवटपर्यंत तुम्ही साथ द्या. हा आणि घरात काय व्हायचं, माझे सोमवार असायचे, मी सोमवार पकडले होते. हा हा
मग मी मंदिरात गेले की सासूबाई आमच्या तोंड वाकडं करायच्या, तरी मी त्यांना तांब्या सुद्धा उचलून देत नव्हते. एवढी मी माझ्या सासूबाईंची पण सेवा केली, रोज एवढं रानातलं काम करून, घरातलं काम करून, त्यांचे बापरे. हातपाय दाबणं, सगळं एवढं हो, इतकं प्रामाणिक केलं. एवढं वय हातपाय दाबण्यापर्यंत. सगळं खूप ताई, काही गोष्टी अशा आहेत की त्या सांगण्यासारख्या पण नाहीत. एवढी सेवा त्यांची मी केली. त्यांचं वय पण जास्त नाहीये, बरोबर. 50 पण नाहीये अजून, मग तरी पण मी काय त्यांना काय करायचे. वाटतं का असं कोणाकडनं करून घ्यायचं? आणि इतका ताई त्रास दिला. नंदेचं लग्न झालं नव्हतं, नंदेनं पण खूप छळलं. आई ग. 17व्या वर्षी प्रेग्नेन्सी राहिली, पण बापरे. प्रेग्नेन्सी राहिल्यानंतर पण तिनं मला एवढं मारलं की माझं बाळ 7व्या महिन्यातच डिलिव्हरी झाली आणि माझा मुलगा वारला ओ, कोणी मारलं? नंदेने. आई गो, स्वामी तिला माफ करतील का ताई? आणि ताई समोर समोर आता तुम्हाला सांगते ना, सगळं देवाने माझ्या डोळ्यासमोर आता सगळं घडवून आणलं ह्या बाप गोष्टी. बापरे. आणि हे झाल्यानंतर सुद्धा मला माहेरी पाठवून दिलं 1 महिना बाप. आरामासाठी. 1 महिन्यानं आणलं की परत मागचे दिवस पुढे त्यांनी चालू केले. मग ज्या मिस्टर वेळेला काहीच बोलत नव्हते? मिस्टरांचं काहीही चालत नव्हतं ताई, आई गो. काहीही. मिस्टर तुम्हाला सांगते सकाळी 8 वाजता जायचे, रात्री 12 वाजता यायचे घरी. आम्ही हो. लग्न झाल्यानंतर देवाला सुद्धा आम्हाला कुठे ह्यांनी पाठवलं नाही, नवीन नवरा नवरी पाया पडायला, अरे वा. काहीही केलेलं नाही. आणि मिस्टर तर एवढे छान आहेत ना, त्यांना व्यसन नाही कसलं. मिस्टरांशी पण हे असेच वागले. त्यांना वर्षातनं 2 ड्रेस घ्यायचे आणि नुसतं कष्ट करून घेतलं त्या लोकांनी. अरे बापरे. आणि नंतर ना माझे सोमवार होते, सासू म्हणायची देव देव करते, देव करते, आम्हाला काय पण आणून घालायला, असं तसं विचार करायचे. मी म्हणायचे माझं मन असं नाही. बरोबर. हं. आणि रडू नका हो तुम्ही. नाही नाही मस्त नाही सांग. रडणार, हा. नाही रडणार, रडणारच नाही मी. आज माझा हा. गुरुवार आहे त्यामुळे मी रडणार नाही. हा. आणि मला ना घरात ना साप दिसायचा सगळीकडे. आणि मी सगळ्यांना सांगायचे म्हणजे की घरात साप स्वप्नात की खरोखर? नाही, समोर दृष्टांत मला समोर समोर दिसायचा. बापरे. आणि मी सगळ्यांना सांगायचे की मला घरात साप दिसतोय, मला घरात साप दिसतोय. हा. घरात एक कट्टा होता मोठा, तर तो कट्ट्यावरती ना संध्याकाळची लाईट गेलती आणि दिवाला लावून भाजी निवडत होते, तर त्या कट्ट्यातून बाहेर आला असं मला दिसलं. बापरे. आणि नंतर घरातल्याने मग तो कट्टा फोडला, तर हा. कुठेच काय नाही. अरे एक दिवस दुपारी 3 वाजता बसले होते, बाळाला मांडीवर घेऊन मुलगी झाल्यानंतर ना, हा. तर घराच्या फ्रेमच्या त्या भिंतीतून साप एवढा मोठा आला की ती भिंत पूर्ण हलली आणि ती फ्रेम सुद्धा पडली वरून खाली. बापरे. आणि मी सगळ्यांना पोरी बोलवून घेतलं की लय मोठा साप आहे घरात, या. सगळे आले. मला इतकं वेड्यात काढायला लागली, मी एवढी रडले ते मंदिरात जाऊन. म्हटलं हे काय असतं, कारण तर मला उपवास धरून देत नव्हते. नंतर माझा उपवास सुटले तेव्हा. हा. आणि मला म्हणायची ही नाटक करते, ही साफ करते, हिला काय दिसत नाही पण ही मुद्दाम करते. तर मी देवाला म्हटलं माझी परीक्षा, म्हटलं एवढी पहिल्यापासून सगळ्यांनी घेतली, तू नको घेऊ म्हटलं आता. बरोबर. हो. आणि तसं बोलले. दुसऱ्या दिवशी सगळ्यांना साप दिसला दारात, अय्या. सगळ्यांना दिसला दरवाजात. तेव्हापासून आता आतापर्यंत मला परत साप हा दिसला नाही. अरे वा. परत मग मी सोमवार धरले, शिवलेला अमृत वाचायचे. हा. नंतर ना मग मी आळंदीला जाऊन माळ घातली. हा. नॉनव्हेज खातच नाही पण मी तरी पण माळ घातली. मग ते हा. देवाचं वगैरे करायचे. तरी पण घरात म्हणायचे की हिला देवाचं लय वेड आहे असं. परत नंदेला दिवस गेले. दिवस गेल्यानंतर ती आली माहेरी. माहेरी आल्यानंतर म्हटली, आईला म्हटली मला तिच्या हातचं काय खायचं नाही, ती काय पण घालल, असं तसं अगो बोलायला बाई. लागली. हा, अशी बोलायला लागली. मिस्टर इथं नव्हते, त्यांचे मामा खूप सिरियस होते म्हणून ते पुण्याला होते. हा. तर माझ्या सासूबाईंनी घरातनं सगळा पसारा उचलला, दुसऱ्या रूम मध्ये नेऊन ठेवला. मिस्टर घरी नव्हते, माझ्याकडे मोबाईल नव्हता, माझी मुलगी 5 वर्षाची. 2 दिवस मला उपाशी ठेवले ह्या लोकांनी. नंतर मी बापरे. शेजारच्या फोनवरून मिस्टरांना फोन केला, सगळं सांगितलं घरात असं असं. ते आले. हा. ते आल्यानंतर मग खरंच घरात जरा वादावाद झाली. हा. नंतर म्हणले तुमचं तुम्ही वेगळं राहायचं. माझी पोरगीची डिलिव्हरी होईपर्यंत हिनं तिच्या समोर पण यायचं नाही, म्हणजे मी. ओ. तरी पण म्हटलं जाऊ दे जाऊ दे जाऊ दे, नको ही नको आता. ही परत कसं काय झालं तर आपल्यावर यायचं. बापरे, तुमच्यामध्ये स्वामीच येतो तर एवढं सहनशक्ती आहे. केवढी ताकद दिली स्वामींनी तुम्हाला. खरंच ताई, खूप माहितीये का. आणि नंतर पण एवढी भांडण झाले घरात की त्यांनी आम्हाला घरातनं बाहेर काढलं. तेव्हा मला पण दुसऱ्या वेळेला दिवस गेले होते. पहिली मुलगी 5 वर्षाची, दुसऱ्या वेळेला 2 महिने झाले. त्या अंगावल्या कपड्यावरती ताई त्या लोकांनी घरातनं बाहेर काढलं. 1 रुपया मिस्टरांच्या खिशात नव्हता, ते सुद्धा रडले. मी पण एवढी रडली. पोरगीला हाताला घेऊन असंच आम्ही सातारमध्ये आलो. सातारमध्ये आले, मी ना गाडीला धडकले, मेन हायवेला पडले. अरे रे रे रे.
तरीही काय झालं नाही मला. गाड्या जागच्या जागेवर थांबल्या. मग मी बापरे. उठून टेन्शन मध्ये मग आम्ही त्यांच्या मामाच्या घरी आलो. हम्म. तिथं आम्ही 6 महिने राहिलो. त्यांनी मामाची खूप सेवा केली. शेवटपर्यंत मामा जाईपर्यंत त्यांनी मामाची सेवा केली. मामाने 5,000 रुपये दिले. त्या 5,000वरती ताई आज 10 वर्ष झालं मी संसार उभा केला. अंघोळ्या बापरे. कपड्यावरती बाहेर आलो होतो आम्ही. माझ्याजवळ खाणं शिजवून खायला सुद्धा काय भांडण नव्हतं. अरे बापरे. पण अशा ह्याच्यातून पण मी असे दिवस काढले. महादेवाने मग अशी हिंमत ठेवली पाहिजे ताई. खूप एवढ्या ह्याच्यातून पण बाळ लहान, मुलगी माझी लहान, मी प्रेग्नेंट होती. आपल्या खिशात 1 रुपया नाही. अरे पण बापरे. हिमतीनं सगळं करून दाखवलं मिस्टरांनी पण आणि मी पण. पण खूप कुणाच्या छान. घरी गेलो नाही, अरे कुणाला वा. पैसे मागितले नाही. माझ्या माहेरात सुद्धा मी गेले नाही किंवा सांगितलं पण नाही की बापरे. असं झालंय म्हणून. आणि ताई डिलिव्हरी झाली. सासूबाईंना घरी फोन केला की डिलिव्हरी. त्यांनी काय शब्द वापरला मला, दुसरी पण बरी पोरगीच काढली. अरे रे रे. आणि म्हणल्या बघायला सुद्धा कोण आलं नाही ताई मला. डिलिव्हरी झाली, माझ्या मिस्टरांनी सगळं केलं, बापरे. बघायलाही कोण आलं नाही. तिसऱ्या वेळेला आता माझं बाळ 1.5 वर्षाचं आहे बघा. हा. तर लॉकडाऊन मध्ये आता कोरोनाच्या काळात हम्म. तेव्हा तिसऱ्यांदा पण मला सगळ्यांनी सांगितलं की मुलगा होईल. असू दे, एखाद्या दोघी पोरी सारख्या म्हणायच्या मम्मी आम्हाला भाऊ नाही, मम्मी आम्हाला भाऊ नाही. मला एवढं वाईट वाटायचं. रक्षाबंधनला हा. म्हणायचे पोरी कुणाला राखी बांधणार, म्हणून तिसरा चान्स घेतला. हा. घेतल्यानंतर घरी कोणालाच सांगितलं नाही का, तर ती व्यवस्थित बोलत नाही, ती येणं जाणं नसतं, काय देणं. बरोबर. घरची प्रॉपर्टी खूप आहे पण काही देत नाहीत आम्हाला. अरे अरे. आणि आम्हीच मोठे, अजून एका दिराचं लग्न व्हायचंय. अच्छा. हा. आणि नंतर प्रेग्नन्सी राहिली. लॉकडाऊन होतं, एवढं कडक लॉकडाऊन पडलेलं ताई. हो घरात हो ना. हो. खाण्यापिण्याचं वांद, मिस्टर कामावर नाही, रूम भाड्याने, अरे वा. सगळं खाण्यापिण्या, 2 मुली, 2 मुलींचा खर्च, ही बरं. प्रेग्नन्सी. आणि बँक बॅलन्स तर 1 रुपया सुद्धा नव्हता. पण एवढं सांगते तुम्हाला की एवढी मला ना, घरात कोणाच्या घरात खायला नसेल असं घरात मला खायला भेटत होतं. अरे वा. कसं भेटत होतं, कुठून भेटत होतं मी तुम्हाला सांगू पण शकत नाही. कुठल्या अरे वा. रूपाने कोण आणून देत होतं. अरे वा. मी कधी कोणाचं वाईट नाही केलं, वाईट नाही बघितलं, म्हणून आज परमेश्वराचा खरंच डोक्यावर असंच आपल्या पाहिजे, हात आहे. असंच पाहिजे. विचार असेच पाहिजे. डिलेव्हरीला परत दवाखान्यात ऍडमिट केलं. नंतर ना डिलेव्हरीच्या वेळेला पण कोण नव्हतं. त्यांना घरी सांगितलं फोन करून की असं असं आहे. तर नाही म्हणले, तर आम्हाला नाही जमणार, तिकडे सातारमध्ये जास्त पेशंट आहेत, आम्ही काही येणार नाही. डिलेव्हरीच्या वेळेला पण दवाखान्यात आता कोण आलेलं नाही. मिस्टर एकटेच बरोबर होते. बापरे. डिलेव्हरीत पण खूप त्रास झाला ताई, की अरे. काही सुद्धा करता येत नव्हतं मला. आता माझी अशी अवस्था झाली, माझं 31 एज असून सुद्धा मला ना, म्हणजे 50 असल्यागत झाले माझं शरीर पूर्ण. अरे एवढं अरे. माझे सांधे वगैरे सगळे दुखतात. हम्म. आणि डिलेव्हरी झाली, फोन केला घरी की, आणि गावातलीच लोक त्या दवाखान्यात पण ऍडमिट होती. तर त्यांनी सांगितलं घरी की तुमच्या सोन्याची डिलिव्हरी झाली. तर म्हणली आम्हाला नाही माहिती, ती नाही आम्हाला फोन वगैरे करत. अरे. नंतर फोन केला त्यांना मिस्टरांनी की आई डिलिव्हरी झाली, तिची मुलगी झाली. म्हणली बरं 3-3 पोरी काढल्या. अरे अरे अरे. म्हणले काय असं पाप करणाऱ्यांनाच पुरी होत्यात. मी म्हंटल पाप नाही, मी पुण्य केलंय म्हणून माझ्या घरात 3 लक्ष्मी आल्यात. खरंच खरंच अगदी किती आणि छान. मला इतका अभिमान आहे माझ्या पोरींचा की त्या इतक्या हुशार आहेत. उंबऱ्याच्या बाहेर कुणाच्या घरी नसतात, कधी खेळायला जात नाहीत, कधी कुठे नाही, अभ्यास. आणि इतक्या स्वामी भक्त आहेत ना अरे की वा. मम्मी पूजा करायला लागली तर मला करून देत की मला करायची मम्मी पूजा. अरे वा. आणि माझी बारकी 1.5 वर्षाची, आता तिला 1.5 वर्ष 13 तारखेला झालं, हा हा. डोकं टेकून नमस्कार करते. बघा. स्वामी समर्थ सिरियल लागले की कोपऱ्यापासून हात जोडती, डोकं भिंतीवरती टेकवती, नमस्कार करते. अय्या. आणि हातात काय पण असू, ताट असू, चमचा असू, त्यांनी ना आरती करते. तिला बापरे. सांगायची पण गरज नाही. मोठी मुलगी पण माझी आता 13 वर्षाची, रोज 2 माळ जप करते, तेव्हा शाळेत जाते. अय्या किती छान होत आहे. आणि 2 नंबरची मुलगी, आता दादांनी सेवा दिली, ते जरा कर्ज वगैरे आहे, ते दिली सेवा, तर ती रोज हनुमान चालीसा, राम रक्षा वाचते आणि 11 माळी जप करते. 2 नंबरची मुलगी माझी रोज. किती वर्षाची ती 8 वर्षाची. एवढी छोटी मुलगी एवढं करते? हो, एवढं करते रोज. बापरे. दिवसातून तुम्हाला सांगते, सकाळी एकदा वाचते, मगाशी आत्ता वाचले एकदा, तर संध्याकाळी एकदा वाचेल बघा. कमाल आहे, कमाल आहे ताई. तुमचे दिवस फार सुंदर येतील बघा पुढचे. आणि तरुणपणी कष्ट निघाले ना, निघून जातात तरुणपणात, पण उत्तर आयुष्य तुमचं जे आहे ते अतिशय सुंदर आहे, येणारच आणि येणारच.
खूप खूप येणार. आणि आता स्वामींचं सांगायचं राहिलं, स्वामींचं मला काही सुद्धा माहित नव्हतं. एक दिवस मी अशी टेन्शन मध्ये खूप होते आणि सहज मोबाईल युट्यूबला ना ते मी कृष्ण ज्ञान ऐकायचे विचार, ते हा हा कृष्णांचे ते मला ऐकायचं खूप वेळ आहे. हा मग ते ऐकलं की माझं मन कसं प्रसन्न व्हायचं, टेन्शन येत नाही. आणि ते ऐकता ऐकता तुमचा स्वामी ओम चॅनल दिसला, तो बघितला, मला इतकं बरं वाटलं. मग मी तुम्हाला मेसेज टाकले की ताई मला पण गुरुवार करायचे म्हणून. नंतर तुम्ही मला ग्रुपला ऍड केलं, तेव्हा मी 2 फेब्रुवारी पासून गुरुवार धरले ताई. अरे वा. स्वामींचे गुरुवार धरले आणि मी गुरुवार धरल्यापासून मला एवढे अनुभव आले हा ना. की माझ्या मिस्टरांना फक्त 12,000 रुपये पगार आहे हो. ताई. फक्त माझ्या मिस्टरांना 12,000 रुपये पगार आहे. रूमचं भाडं 4,000 आहे. मुलीचा दुधाचा खर्च 3,000 रुपये आहे. बापरे. बाकीचा किरकोळ खर्च. तरी सुद्धा माझ्या घरात सगळ्या गोष्टी असतात आणि आत्ताच नाही, पहिल्यापासून माझ्या घरातनं धान्य कधीच कमी पडत नाही. अरे आणि वा. माझ्या घरी कोणीही जरी आलं ना तर मी कधीही बिना जेवता घरातनं बाहेर जाऊनच देत नाही. अतिशय सुंदर ताई, हेच पाहिजे. कोणीही येऊ द्या, कुठल्याही जातीचा येऊ, काहीही येऊ, खाल्ल्याशिवाय मी घरातनं बाहेर जाऊन देत नाही. माझ्या घरात ताई साक्षात लक्ष्मी माता आहे, माहितीये का. खरंच आहे, आहेच. कुठलीच गोष्ट कमी पडत नाही मला, कुठली. तुमच्या सगळे घरात म्हणतात. अक्षरशः लक्ष्मी पाणी भरते, कारण याच्यात एवढं संपूर्ण तुमच्याकडे आहे. तुम्ही साक्षात अन्नपूर्ण आहे ताई. आणि सगळे मला म्हणतात की तुझ्या हाताला खूप चव आहे. मी काही जरी बनवलं ना तर आता माझ्या मुंबईचे कल्याणमध्ये फ्रेंड राहतात, महिना माझ्याकडे येतात. अरे वा. पण दिवाळीचं सण वगैरे मी त्यांना चकली वगैरे सगळे एवढं म्हणतात की इतके सुंदर ना तीच आहे, खूप छान भोजन कक्ष आहे. आणि ताई तुम्हाला सांगायचं, परत मी म्हणते आम्हाला जायचं आहे अक्कलकोटला. काही अक्षरशः पैसे नव्हते. गाडीवाल्याला विचारलं, गाडीवाला काय बोलला की 14 रुपये किलोमीटर. तर एक मित्र आहे मला कोरेगाव, त्याला फोन केला, मला अरे आपल्याला जायचं गाडी साठी आपल्याला. काही स्वामींची कृपा अशी, 10 रुपये किलोमीटरनं गाडी पूर्ण सातारा 10 रुपये किलोमीटरनी गाडी भेटली. ड्रायव्हर माळकरी भेटला. अरे वा. आणि आम्ही शनिवारी इथून निघालो अक्कलकोटला जायला. पंढरपूर केलं, तुळजापूर केलं आणि नंतर आम्ही अक्कलकोटला गेलो. अक्कलकोटला आम्ही रात्री 10 वाजता पोहोचलो. 10 वाजता पोहोचल्यानंतर ताई मंदिर बंद झालं. हो. तिथं पोहोचलो आणि मंदिर बंद झालं. हम्म, आणि मग आम्ही तिथं प्रसाद घ्यायला थांबलो. हम्म. प्रसाद बसेपर्यंत मुलीनं रडली नाही, बाळ माझं अजिबात रडलं नाही. बापरे. जेव्हा ताट घेतलं हातात आणि जेवण घेणार एकच घास खाल्ला आणि एवढी रडली ना ती, की बापरे. तिने मला प्रसाद नाही खाऊन दिला. ओ. मी ताटावरून तशीच तिला घेऊन बाहेर आले. इतकी, आणि तिचा आवाज पण खूप मोठा, आणि एवढी सगळी लोक बघायला लागली. म्हणायला लागली ताई तिला बाहेर नेऊन शांत करा. आणि एवढी जोरात रडत होती की ती हातपाय आपटायला लागली. अगो बाई. मग मी ताटाच्या पाया पडले, ताट मागं सारून तिथून बाहेर घेऊन आले. आणि ती रडायचीच राहिली नाही. 2-2.5 तास ताई एवढी रडली. बाहेर आलो, रूम बघितले तर 1,500 रुपये सांगायला लागले रूमचं. बापरे. आता आणि एवढे आपले म्हणजे पैसे पण नाहीत आपल्याकडं 1,500 रुपये द्यायला. हम्म. तर गाडीत बसले, मी एवढी रडले. म्हटलं आता चला घरी. म्हटलं नाही, देवाच्याच मनात नाही, इथं आलो, इथपर्यंत आणलं देवाने म्हटलं आपल्याला, पण ते आपल्याला दर्शन नाही देणार म्हटलं. मी एवढी रडले म्हटलं तुमच्या दारात आलं, तुम्ही मला प्रसाद सुद्धा खाऊन दिला नाही. एवढं वाईट वाटलं. मी ताई अक्षरशः इतकी रडले, माझे मिस्टर सुद्धा रडले. म्हणलं स्वामी मी इथून पुढे तुमची कुठलीही सेवा करणार नाही, माझ्याकडच्यानं झालं आतापर्यंत तेवढं मी केलं, तुम्ही तुमच्या दारातनं मला माघारी पाठवताय. अशी मी बोलल्यानंतर तो ड्रायव्हर आला आणि मला काय म्हणला, ताई रडू नका, 10 मिनिटं आपण थांबूया, बाळ रडायचं राहिलं तर बघू, नाही तर मग जाऊया घरी. तर म्हणलं ठीक आहे. आणि बाळ रडायचं राहिलं की 10 मिनिटांनी रडायचं राहिलं. मग ते भक्त निवास मध्ये बघितलं जाऊन त्या तिथं, आणि म्हणले इथं आहे, पण म्हणलं ही काय रडायला लागली तर ही बाकीच्यांना पण झोपून देणार नाही. मग सगळ्यांना म्हटलं तुम्ही जावा. मी गाडीतच तिला रात्रभर घेऊन बसले. रात्रभर मी तिला गाडीत झोपवलं. पण देवाच्या मनात एवढं होतं की मी एवढी रडली ना की सकाळी जी मुलगी रात्री झोपली ती सकाळी 9:30लाच उठली. अरे वा. तोपर्यंत माझं 4 वाजता मी आंघोळ करून 6:30ला आम्ही मंदिरात जाऊन दर्शन घेऊन, इतकं दर्शन तर एवढं छान झालं. मला सकाळी प्रसाद खायला भेटला, दर्शन पूर्ण छान झालं. बाळ अजिबात उठलं नाही, कसलाही त्रास दिला नाही. तिथून नंतर म्हटलं आता गाणगापूरला पुढे जायचं. तर आधीच खूप म्हणजे 9,500 पर्यंत झालतं आणि आमच्याकडे होते 10,000 रुपये. तर मी म्हटलं आपण नंतर जाऊया परत, आता नको म्हटलं, आपण इथूनच माघारी यायचं. जाताना मी इथून लाडू नेले होते, बेसनचे लाडू 1 किलोची करून म्हणजे बनवायला सांगितलेले, ते नेले होते करून. तर मंदिरात गेल्यानंतर ना एक बाबा भेटले.
तर त्यांना विचारलं की वटवृक्षाचं म्हणलं पहिलं जुनं मूळ स्थान कुठे आहे बाबा, तर त्यांनी सांगितलं की इथे जावा म्हणून. हा आणि त्यांनी ना हात केला समोर लाडू घ्यायला, हा आणि माझ्या लक्षातच नाही की त्यांना प्रसाद द्यायचा. मी त्यांना विचारले तसंच बॉक्स घेऊन चालले पुढं, तर त्यांनी हात केला समोर. नंतर मग त्यांच्या हातात दिले, त्यांच्या पाया पडले, हा. आणि इतकं छान ताई दर्शन झालं. पादुकांवरती डोकं ठेवून अरे वा. प्रत्येक ठिकाणी, आणि त्यांनी विभूती 2 जागेवरती विभूती त्यांनी स्वतःहून दिली. बापरे किती छान आणि होत. ते मी घेऊन आले आणि ना पादुकांवरचे ते फुलं पण आणली घरी येताना वा तिथून वा वा वा. आणून देवघरामध्ये ठेवले. हम्म. आणि नंतर काय झालं, घरी आल्यानंतर मग मी म्हंटल माझी जर सेवा जर तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर मला काही ना काहीतरी दाखवा प्रचिती. हा तर हा. ताई तुम्हाला मी फोटो पाठवलेत बघा. हो का. हा, जास्वंदीचं फुल बघा, जास्वंदीचं फुल आहे असं फुल, त्यात मध्ये ते हे पण आलेत बघा, कळी असते ना आतमध्ये वरून, हा 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 त्याला हा. 2 असतात. ते फोटो बघा झूम करून. तर हो का? सेम असं फुल तयार झालं ना हा की मलाच आश्चर्य वाटायला लागलं. दुसऱ्या वेळेला वटवृक्षाचं झाड तयार झालं, तिसऱ्या वेळेला चंद्रकोर तयार झाली. अरे वा. आणि एक दिवस संध्याकाळी की ना स्वयंपाक खूप शिल्लक राहिलेला, हा तर आता म्हटलं सकाळी काय आता जेवण बनवायचं, म्हटलं स्वामींना तर उपाशी ठेवू शकत नाही. हा मग पुरी बनवलेल्या आणि छान पुरी मी नेऊन ठेवलं. म्हटलं माझ्या घरात जे काय चटणी भाकरी असेल ती तुम्ही पण खावा. हा हा. ताई अक्षरशः माहितीये का तुम्हाला, मी तो पण फोटो पाठवलाय. हो का. चहा वाटीतला चहा पिला स्वामींनी. बापरे किती चहा सुंदर. पिला, तुम्ही फोटो बघा झूम करून. आणि अर्धी वाटी होता, एकदम थोडासा चहा राहिलाय त्याच्यामध्ये. अरे असं वा. 3 वेळा झालं. मी 3 वेळा चहा ठेवला. माझं पोते पूर्ण, मी रोजचे 3 अध्याय, 11 माळी जप, आणि दादांनी सेवा दिली आहे ती सेवा. म्हणजे 2-2.5 तास माझे देवपूजेला लागतात. माझे मिस्टर रोज न चुकता रोज जाऊन हार घेऊन येतात, फुले घेऊन येतात, रोज ताजी. वा वा वा. ताई खरंच सुंदर आहे तुमचे अनुभव. मी हे सगळे तुमचे अनुभव शेअर करते आज. हा हो हा. चालेल. आणि बाकीचे चालेल. अनुभव पण तुम्ही मला सांगा उद्या परवा, मी करते नाही तर कॉल तुम्हाला. हो चालेल. हो. श्री स्वामी समर्थ. प्लीज. भक्त हो, या ताईंचा अनुभव तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुमचेही असेच काही अनुभव असतील तर ह्या दिलेल्या नंबरवर रात्री 9 ते 10 मध्ये शेअर करू शकता.